नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल म्हणजे 21 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर योजनेच्या आगामी 16 हप्त्याची तारीख जाहीर केली व याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र शासनाने देखील एक शासन निर्णय निर्गमित करून दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी जाहीर केला व हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील या शासन निर्णयाद्वारे जाहीर केली। तर मग काय आहे हा शासन निर्णय आणि यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची कोणती तारीख दिली आहे? चला तर मग संपूर्ण आणि सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, आज राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यामध्ये आलेल्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरण करण्यास महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास या विभागाद्वारे 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। तसेच या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेनुसार सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यामध्ये आली। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपयांच्या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यामध्ये आली आहे। आणि आज जाहीर करण्यामध्ये आलेल्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरण करण्यास शासनाची मान्यता देण्यामध्ये येत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आजच्या शासन निर्णयाद्वारे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी निधीची मान्यता देण्यामध्ये आली आहे। याबरोबर शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट जाहीर केली आहे। आणि आजच्या या अपडेटची हेडलाईन अशी आहे की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता। 1792 कोटी निधी वितरणास मान्यता देण्यामध्ये आल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी सांगितले आहे। आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यामधील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1992 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यामध्ये आला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यामध्ये आली आहे। आणि या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित देखील करण्यामध्ये आला आहे। तसेच या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या द्वारे राज्यामधील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यामध्ये येईल। ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दिली। राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षामध्ये पीएम किसान योजनेच्या सोबतीला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमधून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयाप्रमाणे रक्कम या योजनेमधून देण्यामध्ये येत आहे। एप्रिल ते जुलै 2023 या पहिल्या हप्त्यामध्ये 1720 कोटी रुपये निधीचे राज्यामध्ये सुमारे 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरित करण्यामध्ये आले होते। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दुसऱ्या हप्त्यासाठी देखील 1792 कोटी रुपये एवढ्या निधीचे वितरण करण्यास आज मान्यता देण्यामध्ये आली आहे। आणि याचे देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना अतिरिक्त वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ देण्यामध्ये येत आहे। व ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवण्यामध्ये आल्यामुळे राज्य शासनाने या योजनेचे हप्ते पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच वितरित होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आता पीएम किसान योजनेच्या आगामी 16 हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण केले जाण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। परंतु याबाबत राज्य शासनाने कोणतीच अधिकृत अशी अपडेट आतापर्यंत दिलेली नाही। तर मग शेतकरी मित्रांनो, येत्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्याबरोबर नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यामध्ये येते का?
हे देखील राज्यामधील शेतकऱ्यांसाठी पाहण्यासारखे असणार आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधित दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।